नमस्कार, मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण खिशी कशी तयार करायची आणि त्यासाठी लागणारं पीठ कसं तयार करायचं ते बघणार आहोत। तर हा एक खानदेशी पदार्थ आहे, पारंपरिक खानदेशी पदार्थ आहे। यासाठी इथे मी 1 किलो एवढी ही कांडून घेतलेली ज्वारी घेतलेली आहे। तर ही ज्वारी कशी कांडायची आणि साफ स्वच्छ कशी करायची ते मी याआधी धिरड्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। तर आता ही कांडून घेतलेली स्वच्छ ज्वारी आपल्याला आधी एका मोठ्या पातेल्यामध्ये घालून 2-3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आपली रेग्युलर ज्वारी 10 मिनिटं पाण्यात भिजत घालायची आहे। त्यानंतर मिक्सरवर किंवा गिरणीमध्ये ती ज्वारी कांडून घ्यायची, चाळून पाखडून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ही कांडून घेतलेली ज्वारी आपल्याला इथे लागणार आहे। तर आता ही ज्वारी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही ज्वारी आपल्याला कमीत कमी 5 ते 6 दिवस इथे भिजत ठेवायची आहे। हवं तर तुम्ही इथे रोज दिवसाला यावरचं पाणी चेंज करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल। त्यानंतर आपल्याला इथे गव्हाचा चीक लागणार आहे, त्यासाठी इथे मी अर्धा किलो गहू घेतलेले आहे आणि आता हे गहू सुद्धा आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर या गव्हाचा चीक आपल्याला बनवायचा आहे आणि तो इथे वापरायचा आहे। तर हे गहू आधी मी स्वच्छ धुते आहे, त्यानंतर यामध्ये पाणी घालून हे गहू आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपण कुरडई करतो तेव्हा चीक बनवतो त्याच पद्धतीने हा चीक आपल्याला बनवून वाळवून घ्यायचा आहे। आणि आता इथे आज 6वा दिवस आहे, ही ज्वारी भिजलेली आहे। 6व्या दिवशी आज सकाळी मी यावरचं पाणी काढून घेतलेलं होतं। मी रोज इथे पाणी चेंज केलेलं नाही, फक्त 6व्या दिवशी सकाळी मी इथे पाणी काढून घेतलेलं होतं आणि पाणी बदलून घेतलेलं आहे। पाणी रोज बदलत राहिलं तर या ज्वारीला थोडा आंबट वासही येणार नाही आणि आंबट चवही येणार नाही। थोडी आंबट अशी ही खिशी चवीला छान लागते, म्हणून मी इथे रोज पाणी चेंज नाही केलेलं। तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे करू शकता, पाणी चेंज किंवा नाही केलं तरी चालेल। आणि आता एका पाण्याने ही ज्वारी मी इथे स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर आता ही ज्वारी आपण एका चाळणीवर काढून घेऊया। यातलं संपूर्ण पाणी जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे। पूर्ण ज्वारी काढून घेतल्यानंतर आता ही भिजलेली ज्वारी आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत उन्हामध्ये गरम करून घ्यायची आहे आणि वाळवून घ्यायची आहे। तर मी आता ही ज्वारी वाळवून घेते आणि इथे 2 दिवसानंतर ज्वारी अगदी मस्त इथे उन्हामध्ये वाळवून तयार आहे, हे बघा। आणि गव्हाचा चीक सुद्धा मी छान तयार करून घेतला आणि तो उन्हामध्ये एका परातामध्ये वाळवून या पद्धतीने तो तयार आहे। त्यातला मी इथे 250 ग्रॅम चीक वापरलेला आहे। तर हा गव्हाचा चीक ज्या पद्धतीने आपण कुरडईसाठी चीक तयार करतो तसाच चीक तयार करायचा आहे। अगदी बारीक चाळणीने तो चाळून घ्यायचा आहे आणि उन्हामध्ये 2 दिवस मस्त असा वाळवून घ्यायचा आहे। तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेऊया। इथे तुम्ही साबुदाणा सुद्धा घालू शकता, मी इथे साबुदाणा घातलेला नाही। आता सर्व साहित्य अगदी छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचा आपल्याला पीठ दळून घ्यायचं आहे, अगदी छान मऊ असं बारीक। हे बघा पीठ तयार आहे। तर हे पीठ आता खिशीसाठी किंवा पापड तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे। हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये वर्षभर सुद्धा हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोअर करू शकता। वर हे पीठ तुम्ही फ्रीज शिवाय 1 ते 2 महिने एखाद्या एअरटाईट हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता। वर हे पीठ काही दिवस झाले की थोडं कडवट होतं, फ्रीजमध्ये जास्त दिवस चांगलं राहतं। आणि आता याची आपण खिशी बनवायला घेऊया। तर आधी मी पातेल्याला या पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर सर्वात आधी इथे मी गॅस सुरू करून घेते। तर आपण ही खिशी खाण्यासाठी म्हणून बनवतो आहे, त्यासाठी इथे पाण्याचा अंदाज नाही घेतला तरी चालणार आहे, परंतु इथे जे नवशिके आहे त्यांच्यासाठी म्हणून 2.5 फुलपात्रे पाणी मी या पातेल्यामध्ये घातलेलं आहे। आता यावर झाकण ठेवूया, लवकर हे पाणी शिजेल म्हणून। आणि आता इथे बघा पाणी अगदी छान शिजायला सुरुवात झालेली आहे। गॅस इथे फुल ठेवते आहे आणि छान या शिजत्या पाण्यामध्येच उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे खिशीचं पीठ घालायचं आहे। तर त्याच फुलपात्राने मोजून मी इथे 1 फुलपात्र पीठ घातलेलं आहे। सतत या पद्धतीने
ढवळत राहायचं आहे, याच्या गाठी व्हायला नको. आणि आता हे बघा, अर्ध फुलपात्र इथे मी पीठ अजून घातलं, म्हणजे 2.5 फुलपात्र मी इथे पाणी आणि 1.5 फुलपात्र मी इथे पीठ वापरलेलं आहे. ही खिशी आपण खाण्यासाठी म्हणून बनवतोय, तर ही खाण्यासाठी खिशी थोडी सैल अशी चवीला छान लागते. पापडांसाठी बनवली जाणारी खिशी थोडी घट्ट असते. तर आता आजूबाजूचं पीठ आपण काढून घेऊया. हे बघा, सतत ढवळत राहायचं आहे, यामध्ये गाठी व्हायला नको. आणि आता यावर आपण झाकण ठेवून देऊ. तर इथे मी आता गॅस अगदी मंद ठेवलेला आहे. झाकण ठेवायचं आहे, साधारण 2 मिनटं मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा, 2 मिनटं इथे झालेली आहे, मस्त वाफसुद्धा आलेली आहे. एक वेळा पुन्हा मिक्स करून घेऊया. आणि आता इथे ही खिशी छान गरमागरम बनून तयार झालेली आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि ही खिशी इथे खाण्यासाठी तयार आहे. तर ही खिशी कशी खायची, मस्त गरमागरम एका प्लेटमध्ये घ्यायची या पद्धतीने. आणि यावरून तेल घ्यायचं आहे आणि वरून तीळ घ्यायची. आणि हे खिशी खाण्यासाठी मस्त अशी बनून तयार आहे. चवीला अप्रतिम लागते, स्वादिष्ट लागते. याचे पापडसुद्धा खूप चविष्ट लागतात. तर आज आपण ही खिशी या पद्धतीने बनवली. तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.